राजाभाऊ बाजे. आदरणीय अध्यक्ष महोदय, आज मला जलशक्ती मंत्रालयाच्या 2025-26च्या अर्थसंकल्पावर माझे विचार मांडण्यासाठी संधी दिली, त्यासाठी प्रथमतः मी तुमचे आभार मानतो. पाणी हे शेती आणि उद्योग आणि एकूणच आपल्या सर्वांसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे आणि म्हणून जलसुरक्षा, सिंचन, नदी पुनर्जीवन आणि शुद्ध पाणी पुरवठा यासाठी प्रभावी योजना राबवणे ही आपली सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात जलशक्ती मंत्रालयासाठी 99,503 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. ही तरतूद देशातील पाणी टंचाई, भूजल पुनर्भरण, सिंचन सुधारणा आणि स्वच्छ पाणी पुरवठ्यासाठी नव्या संधी निर्माण करेल अशी आशा मी बाळगतो. महाराष्ट्रासह देशभरातील नदीजोड प्रकल्प, भूजल संवर्धन, मलिनीकरण व्यवस्थापन आणि जलशुद्धीकरण योजनेच्या अंमलबजावणीसाठी गती मिळावी यासाठी योग्य नियोजन व्हावे. विशेषतः गोदावरी नदीचे पुनर्जीवन आणि 2027च्या कुंभमेळ्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधा उभारण्यासाठी अधिक भर दिला जावा अशी मी आपल्या माध्यमातून सरकारला विनंती करतो. महाराष्ट्र हे कृषीप्रधान राज्य असूनही महाराष्ट्रातील सिंचनाखालील क्षेत्र केवळ 23% आहे, जे देशाच्या इतर प्रमुख राज्यांच्या तुलनेत फारच कमी आहे. कोकण विभागात दरवर्षी 3,000 मिलीमीटर पाऊस पडतो, परंतु उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील अनेक भाग अजूनही पाण्याच्या कमतरतेमुळे दुष्काळाला सामोरे जाताना दिसत आहेत. या असमतेवर मात करण्यासाठी जलशक्ती मंत्रालयाने नदीजोड प्रकल्पांना गती द्यावी आणि जलसंपत्तीचे संतुलित पुनर्वितरण करण्यासाठी विशेष योजना आखाव्यात. सिंचनातील क्षेत्र वाढल्यास महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढेल आणि पाणी टंचाईची समस्या देखील दूर होईल. अध्यक्ष महोदय, महाराष्ट्रातील नदीजोड प्रकल्पांना अधिक गती मिळावी यासाठी खालील 4 प्रकल्प राष्ट्रीय प्रकल्प म्हणून घोषित करावेत आणि केंद्र सरकारने त्यासाठी 90% निधी मंजूर करावा अशी देखील मागणी मी या सभागृहाद्वारे करतो. 1. दमणगंगा एक दरे गोदावरी लिंक नाशिकच्या विकासासाठी 5 TMC. गारगाई वैतरणा कडवा देवनदी लिंक दमणगंगा गोदावरी सिन्नर शिर्डी विकासासाठी. वैनगंगा नळगंगा लिंक विदर्भ विकासासाठी आणि नारपार गिरणा लिंक कसमादे पूर्व जळगावच्या विकासासाठी असे 12.5 TMC अशा ह्या योजना मंजूर कराव्यात अशी मी आपल्याला विनंती करतो. गोदावरी नदी शुद्ध करण्यासाठी नाशिक शहरातील 29 मोठ्या नाल्यांमध्ये वाहणारे सांडपाणी प्रक्रिया न करता थेट गोदावरी नदीत मिळते, यावर निरंतर ठेवण्याची आवश्यकता आहे. नाशिक महानगरपालिकेच्या हद्दीतील मुख्य मलवाहिकांची दुरुस्ती आणि सुधारणा तातडीने करण्यात यावी. यासाठी मखमलाबाद आणि कामठवाडा येथे नवीन मलनिःसरण केंद्र उभारली जावीत. औद्योगिक प्रदूषण कमी करण्यासाठी प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करून अत्याधुनिक STP प्रकल्प उभारावेत. नाशिक शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे, त्यामुळे जलशुद्धीकरण आणि सांडपाणी प्रक्रिया केंद्रावर ताण वाढत चालला आहे. या समस्येवरील कायमस्वरूपी उपाय करण्यासाठी केंद्र सरकारने पुढील प्रमाणे विशेष निधी मंजूर करावा अशी मी मागणी करतो. मुख्य मलवाहिकांची दुरुस्ती आणि सुधारणा, मखमलाबाद आणि कामठवाडा येथील नवीन STP उभारणी, गोदावरी नदी आणि विविध घाटांचे नूतनीकरण व आधुनिकीकरण, औद्योगिक प्रदूषण पाण्यासाठी आधुनिक STP प्रकल्प. एकूण निधी आवश्यक हा 903 कोटी आहे. हे प्रकल्प मंजूर झाल्यास गोदावरी नदीचे प्रदूषण मोठ्या प्रमाणावर कमी होईल आणि जलसंपत्तीचे संवर्धन अधिक प्रभावीरित्या होईल. 2 मिनिट. आदरणीय अध्यक्ष महोदय, गोदावरी नदीचे प्रदूषण कमी करणे, प्रकल्प सुधारणे आणि कुंभमेळ्यासाठी जल व्यवस्थापन करणे हे अत्यावश्यक आहे. मी सरकारकडे विनंती करतो की वरील प्रकल्पांना तातडीने निधी उपलब्ध करून द्यावा. 2030पर्यंत देशातील 21 शहरे भूजलविहीत होण्याचा धोका असून एक मिनिट सर. महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये भूजल पातळी 50% घटली आहे. अटल भूजल योजना अधिक प्रभावी करण्यासाठी जलसंधारण प्रकल्पांना गती द्यावी. भूजल पुनर्भरणासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून संशोधनावर भर द्यावा. शेतकऱ्यांनी कमी पाणी लागणाऱ्या पिकांकडे वळण्यासाठी प्रोत्साहन करावे.
भूजल उपसा नियंत्रण करण्यासाठी योग्य कायदे तयार करून काटेकोर अंमलबजावणी करावी. तसेच धन्यवाद. श्री निलेश लंके जी. सर एक सिर्फ अभी जल जीवन का एक मिनिट. जल जीवन मिशन ही देशातील प्रत्येक नागरिकाला शुद्ध आणि सुरक्षित पाणी पुरवठा करण्याची महत्वाकांक्षी योजना आहे. 2024 पर्यंत आपकी 19 नासिक की कोटी सारी बातें आ घरांना गई. पाणी पुरवठ्याचे लक्ष ठेवले असताना सध्या 15 कोटी घरांपर्यंत पाणी पोहोचले आहे अशी सरकारचे म्हणणे आहे. त्यात आवश्यक त्या सुधारणा होण्याची आवश्यकता आहे. 35% गावांमध्ये पाणी पुरवठा नियमित नाही. त्यामुळे जलसंधारण आणि पाणी पुरवठा सुधारणा प्रकल्प गतीने पूर्ण करावेत. फ्लोराईड, आर्सेनिक आणि लोखंडासारख्या प्रदूषणामुळे पाणी दूषित होत असल्याने जलशुद्धीकरण केंद्रे वाढवावी. श्री निलेश लंके हर जी. घर नल धन्यवाद. श्री योजना निलेश लंके प्रभावीपणे जी. राबवण्यासाठी प्रत्येक गावात जलसंधारण प्रकल्प सुरू श्री करावे निलेश लंके जी. आणि नियमित जल गुणवत्ता तपासणीसाठी सुरू करा. प्रयोगशाळा आणि जलशुद्धीकरण केंद्र विकासात करावे. धन्यवाद.